नमस्ते. आज आपण बनवणार आहोत गुळाचे अनारसे. त्यासाठी 2 ग्लास तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि 3 दिवस भिजत घालायचे. 3 दिवसानंतर आपण हे तांदूळ काढून घ्यायचे आणि परत एका कॉटनच्या कपड्यावर असे सुकायला ठेवायचे आहेत. सुकल्यानंतर याचं पीठ करून घ्यायचे. थोडेसे सुकू द्यायचे. भिजवलेले तांदूळ आपण मिक्सरवर काढून घेतलेत. 2 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास खिसलेला गूळ आता आपण पिठामध्ये मिक्स करायचा आहे आणि पीठ मळून घ्यायचे. गूळ आता गूळ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आता आपण 2 ग्लासला 2 चमचे तूप टाकून हे पीठ आपण घट्ट याचा गोळा बांधून ठेवायचा आहे. आता याला चांगलं मिक्स करायचे आणि याचा गोळा बांधून ठेवायचा आहे. हे पहा, आपण याचा आता गोळा बांधून ठेवलेला आहे. 1 दिवसानंतर आता आपण याचे अनारसे करायला घेतलेले. हे गुळाचे अनारसे असल्यामुळे याला आपण दुधामध्ये पिठाला मळायचं आहे. पीठ मळत असताना दूध थोडं थोडं टाकायचे. चला आता आपण याचं पीठ मळूया. पीठ असं मळायचे. अनारशासाठी आपल्याला इथे खसखस आणि साखर हे घ्यायचे. अनारसे तळत असताना हे साखर आणि खसखस लावलेली आहे ती बाजू वर घ्यायची आहे आणि अनारसे तळत असताना एका वेळेला एकच अनारसा टाकायचा, जेणेकरून आपला अनारसा छान होईल आणि त्यावर असं तेल सोडत राहायचे, म्हणजे छान फुगतो अनारसा. अनारसा तळलेला आहे. अनारसे तळल्यानंतर असे एका चाळणीमध्ये उभे करून ठेवायचे, जेणेकरून यातलं तेल नितळेल. अनारसे झालेले आहेत. तुम्ही एकदा करून पहा आणि कसे झाले आहेत कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.